नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी आलेलो आहे आणि बघा इथे साप आहे. इथून आतमध्ये गेला आहे साप आणि लाद्या वगैरे आहेत. हे बघा अडचण आहे थोडीशी, ती आपण आता साईडला करू पहिले. आणि माझ्याबरोबर दुसरा कोणी नाही आला, मी एकटाच आलेलो आहे मित्रांनो रेस्क्यूसाठी. कॅमेरा दुसऱ्याकडे दिला मी व्हिडिओ काढण्यासाठी. आणि हे बघा दिसला मला साप, तुम्हाला दाखवतो लगेच. हे बघा इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा आहे आणि बिग साईजमध्ये आहे पूर्ण. आता आपण त्याला बाहेर काढू पटापट मित्रांनो. पण त्यासाठी मला ही अडचण बाजूला करावं लागेल. थोडासा मी प्रयत्न करतोय, बिना बाहेर अडचण साईडला करता निघतोय का, पण मी ट्राय करतोय मित्रांनो. कोई बात नहीं. नाही निघत. इथे ती अडचण आहे, बाजूला करू आपण पहिले. आणि खूप ऊन आहे मित्रांनो. उन्हाच्या तडाख्यामध्ये साप इथे येऊन लपलेला आहे. संध्याकाळचे बापरे. 5 वाजलेत तरी पण ऊन आहे खूप. हे बघा इथे मला मिळेल असं वाटतं. हे बघा तुम्ही सोडला परत, कारण तो आतमध्ये आहे. माझ्या घरापासून तरी 2 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. रेस्क्यू कॉल जो आला आहे मला इथून. त्रिवेणी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये हा साप आहे. हे बघा आपण त्याला एकदम सुरक्षित रेस्क्यू केला आहे. रेस्क्यू म्हणजे अजून पॅक नाही केलेला आपण त्याला बॅगरमध्ये. अडचणीतून त्याला बाहेर आणलेलं आपण. हे बघा. आणि शरीर त्याचं खूप गरम वाटतंय मला. पाण्याची खूप गरज आहे त्याला. आपण त्याला पहिले पाणी देऊ पिण्यासाठी. हे बघ तुम्हाला जवळून दाखवतो, एक शेपूट दाखवतो. शेपूट बघा आखूड आहे त्याची, शेपूट कट झालेली आणि चपट साप, एकदम चपट्या आकारचा साप आहे बघा. आणि बघा शेपूट बघायची, कट झालेली. कट म्हटलं तर कशात अडकली ते स्वतःहून तोडून टाकतात शेपूट आणि तिथून आजाद होतात. कशात पण अडकू शकते त्यांची शेपूट, दगडींमध्ये, अशा अडचणीमध्ये कुठं पण. आपण त्याला पाणी देतो पहिले, पाण्याची खूप गरज आहे त्याला. आणि कोब्रामध्ये 2 प्रकारचे साप आहे आपल्याकडे मित्रांनो. हे बघा साईजमध्ये असे चपट आहेत, असे खालून पूर्ण, आणि आकारामध्ये बघा कसे आहेत. आणि दुसऱ्या एक साईजमध्ये मित्रांनो गोलमध्ये असा, एकदम गोल आकारामध्ये असतो तो, पिवळा असतो. डिझाईन त्याची थोडी अलग असते आणि ह्या सापाची थोडी अलग डिझाईन आहे. त्याला किती थंड वाटलं बघा. पण त्याला आपण अजून पाणी देऊ मित्रांनो. मुख्य प्राण्याला बोलता येत नाही मित्रांनो, त्यांना पाण्याची गरज आहे की नाही, पण आपल्याला समजतंय खूप ऊन आहे. या उन्हाच्या तडाख्यामध्ये त्यांना पाणी देणं खूप गरजेचं आहे. हे बघा किती छान पद्धतीने तो एकदम स्थिर उभा आहे आणि मी लगातार त्याच्यावर पाण्याची धार सोडतोय आणि तो पाणी पितोय मित्रांनो. खूप छान असा नजारा बघितल्यावर खूप समाधान वाटतं, आनंद वाटतो. काहीतरी आम्ही कार्य केलंय मी नाही असं मला वाटतं. हे जीवन यांच्यासाठीच सोपून दिलेले आहे मी पूर्ण, मुख्य प्राण्यांसाठी. माझं हे कार्य जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझं हे चालूच राहणार आहे. तर आता आपण पॅक करू लगेच. हे बघा काही त्रास दिला नाही सापाने काहीच, कारण माझ्याकडनं पण सापाला काही त्रास झालेला नाही आहे. हे बघा खूप काळजीपूर्वक मी रेस्क्यू करतोय. आणि आपण ह्या सापाला लगेच रिलीज नाही करणार मित्रांनो, कारण संध्याकाळचा टाईम आहे, मला खूप लांब जावं लागेल. बिग साईजमध्ये हा साप आहे आणि सकाळचे आपण आलेलो आहे. 8:30-9 वाजलेत मित्रांनो. नाही बघा आता तुम्हाला दाखवतो साप कसा आहे हा. हे बघा आणि खूप चांगल्या ठिकाणी त्याला आणलेलं आपण रिलीजसाठी. हे बघा किती बिग साईजमध्ये छान आहे एकदम, आणि इकडे सुरक्षित राहील. खूप लांब आणलं आहे त्याला मी, 8 किलोमीटर लांब आलो आहे मित्रांनो.
कारण असे बिग साईजमध्ये साप असले त्यांना खूप लांब सोडावं लागतं. भले वाटलं तर लेट सोडा, काही फरक नाही पडत. सकाळी सोडा, तुम्हाला रात्रीचे नाही जमत तर पण लांब सोडा. हे बघा, ही आठवण म्हणून आम्हाला असे फोटो आणि व्हिडिओ ठेवावे लागतात. आपण याला तर आपण लगेच आजाद करतोय. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर शक्यतो आवडलीच तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. हे बघा किती छान आहे आणि आजाद झालेले हा साप. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय भारत.